हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत विदाऊट ओव्हन आणि एगलेस असा रवा केक किंवा सुजी केक कसा बनवायचा। तर हा केक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। रवा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणारा साहित्य म्हणजे रवा घेताना बारीक किंवा मोठा दोन्हीपैकी कोणताही घेतला तरीही चालेल। 2 वाटी आहे तो रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे। दूध जे आहे ते नॉर्मल दूध आहे। 1 वाटी होईल एवढी साखर घेतलेली आहे। साखर मी जी आहे ती मोठी साखरच घेतलेली आहे। अर्धी वाटी होईल इतकं तेल आहे। 2 टेबलस्पून होईल इतकी बेकिंग पावडर घेतलेली आहे। अर्धा टेबलस्पून होईल इतका खायचा सोडा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतका मैदा लागेल। परत आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी इतकं दही, 1 टेबलस्पून होईल इतका व्हॅनिला इसेन्स। चेरी जी आहे ती आपल्याला जशी आवडेल तशी लागणार आहे। खायचा थोडासा कलर घेतलेला आहे, थोडासा येलो कलर आपण वापरणार आहे। आणि त्यानंतर आपण इथं दूध पावडर घेतलेली आहे। तर एक 10 रुपयाचा छोटासा अमूल्यचा पुडा मी घेतलेला आहे। तर ही होती आपली केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा जो आहे आणि साखर जी आहे ती चांगली व्यवस्थित बारीक करून घेते आहे। रवा घेताना 2 वाटी होईल इतका मी रवा घेतला होता। आता यामध्ये आपण आता साखर ॲड करूया। 1 वाटी होईल इतका साखर घेतलेली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे 1 चिमूटभर होईल इतकं मीठ। तर हे आपण व्यवस्थित मिक्सरला काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। केक बेक करण्यासाठी आपण ओव्हन नाही वापरणार, तर आपण इथं कुकर वापरणार आहे। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी काय करणार आहे, बारीक मीठ जे आहे ते त्याचा एक लेयर तयार करून घेणार आहे। व्यवस्थित हाताने आपल्याला पूर्ण खालचा भाग जो आहे कुकरचा तो मिठाने कव्हर करून घ्यायचा आहे। आणि मिठाने कव्हर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक स्टँड जे आहे ते ठेवून देणार आहे। केक तयार करण्यासाठी मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे। तर हा डबा आपल्याला सुरुवातीला प्रीहीट करून घ्यायचा आहे। तर डबा घेताना मी स्टीलचा डबा घेतला होता। तर यामध्ये आता मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा सुरुवातीला सगळीकडे डब्याला तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घेणार आहे। 1 टेबलस्पून एवढं तेल जे आहे ते आपण डब्याच्या खालच्या तळाला त्याचबरोबर साईडला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर घातला तरीही चालेल। माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हता, त्यामुळे तेल जे आहे ते मी डब्याला पूर्ण आहे ते लावून घेतलेलं आहे। तेल लावून झाल्यावर आपण त्याच्यावर मैदा भरभरून घेणार आहे। मैदा घालताना आपल्याला खूप कमी प्रमाणात घालायचं आहे, चिमूटभर असेल इतकाच मैदा घालायचा आहे। आणि तो आपल्याला पूर्ण डब्याच्या साईडनं पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो काय होणार नाही, चिटकून बसणार नाही। तर आता मी काय केलेलं आहे, मैदा जो आहे तो सगळीकडे पसरवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा मैदा असेल तर तो आपल्याला झाडून काढून घ्यायचा आहे। कुकरच्या डब्याला मैदा लावून झालेला आहे। आता मी हा जो डबा आहे तो प्रीहीट करण्यासाठी कुकरमध्ये ठेवून देणार आहे। डबा जो आहे तो कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर एक पूर्ण कवर होईल असं झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर मी मिल्क पावडर घेतलेली आहे। ही मिल्क पावडर जी आहे ती आत्ता आपण रवा आणि साखर जे बारीक केलं होतं त्यामध्ये ॲड करूया आणि ती मिक्सरला चांगली व्यवस्थित फिरवून घेऊया। मिल्क पावडर व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर मी हे सगळं मिक्सचर जे आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। आता मी यामध्ये 1 वाटी होईल एवढं दूध घालणार आहे। दूध जे आहे ते गरम वगैरे दूध नाही आहे, तर नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे। खूप थंडही दूध त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे। दूध जे आहे ती मी 1 वाटी घातलेलं आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला 1 पाऊण वाटी होईल इतकं तेल ॲड करायचं आहे। तेल देखील आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे। त्यानंतर एक अर्धी वाटी होईल इतकं आपल्याला दही घालायचं आहे। दही घेताना सुद्धा ते खूप आंबट घ्यायचं नाही आहे, थोडंसं गोडसर असंच दही घ्यायचं आहे। आता मी एक हँड मिक्सी घेतलेली आहे। तर हँड मिक्सीनं हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। जवळजवळ 10 मिनटासाठी मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आहे। तर जर तुमच्याकडं हँड मिक्सी नसेल तर तुम्ही हे सगळं जे आहे ते ॲज इट इज पुन्हा सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल। मिक्सरला बारीक करताना मात्र तुम्हाला काय करावं लागेल, जर मिक्सरचं भांडं लहान असेल तर तुम्हाला 2 वेळा ते व्यवस्थित बारीक करून घ्यावं लागेल। आता मी हँड मिक्सी अवेलेबल होती तर मी हँड मिक्सीनं 10 मिनटासाठी सगळं एक व्यवस्थित एकत्र करून घेते आहे।
सगळं व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खायचा रंग घालणार आहे. अगदी चिमूटभर इतका खायचा रंग घालायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून होईल एवढी बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबलस्पून होईल इतका खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालताना त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे, नाहीतर पूर्ण केक जो आहे तो फसफसला जाईल. सोडा घालून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर तो 1 टेबलस्पून इतका व्हॅनिला इसेन्स घाला. व्हॅनिला इसेन्स नसेल तर थोडीशी वेलची पावडर घातली तरीही चालेल. सगळे आयटम ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी 5 मिनटासाठी पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 5 मिनटासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी घालणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असेल त्या प्रमाणात आपण टुटी फ्रुटी तुम्ही घालून घ्या. तर मी इथं टुटी फ्रुटी घातलेली आहे आणि त्यानंतर मी आता पूर्ण ती एका चमच्यानं मिक्स करून घेणार आहे. हे सगळं होईपर्यंत आपण कुकरमध्ये जो डबा प्री हिटिंगला ठेवला होता तर तोही आता हिटिंग झाला असेल तर तो आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये हे मिक्सचर जे आहे ते सगळं व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर हा डबा जो आहे तो थोडासा आपण टॅप करून घेणार आहोत आणि टॅप केल्यानंतर परत ॲज इट इज तो कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या कुकरवर व्यवस्थित प्लेट झाकून ठेवायची आहे. कुठूनही त्याची वाफ जाता कामा नये. सुरुवातीला गॅस जो आहे तो आपल्याला एक 10 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि 10 मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो करणार आहे. टोटली 40 मिनटं होईल इथंपर्यंत आपल्याला केक जो आहे तो बेक करायचा आहे. 40 मिनटानंतर मी वरचं झाकण जे आहे ते काढून चेक करणार आहे की सुरी घातलेली आहे मी त्यामध्ये आणि चेक केलं की तो केक जो आहे तो सुरीला चिकटतोय का. केक जो आहे तो सुरीला चिकटला नव्हता, म्हणजे आपला केक जो आहे तो तयार झाला आहे. तयार झालेला केक मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. लगेच काढण्याची गडबड करायची नाही आहे. हा केक थंड होण्यासाठी जवळजवळ अर्धा तास होईल इतका आपल्याला वेळ लागणार आहे. त्यानंतर आपण केक जो आहे तो सगळ्या बाजूनं सुरीनं व्यवस्थित सोडवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं तो प्लेटवर काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी तो व्यवस्थित सगळीकडनं सोडवून घेतलेला आहे आणि आता काय उलटा करून तो एका प्लेटवर काढून घेऊया. तर आता केक जो आहे तो बघा आपल्या केकला व्यवस्थित कलर आलेला आहे आणि तो व्यवस्थित बेकही झालेला आहे. आता हा केक जो आहे तो आपण आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घेऊयात. केकचे मी बारीक पीस आहेत ते करून घेतलेले आहेत आणि आपला केक जो आहे तो व्यवस्थित स्पॉन्जी झालेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता की एक छोटा पीस आहे तो कसा दिसतोय. तर अशा प्रकारे आपला रवा केक जो आहे तो विदाऊट ओव्हन तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची रवा केक बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.